काही गुन्हेगारांच्या टोळींना, काही एजंटांना आणि काही लबाडांना सोबत घेऊन जी खरेदी विक्रीचा जो प्रकार चालला आहे, ज्यांनी कधी या रानात पाय देखील टाकला नाही ते आज याची विक्री करतायत. वगैरेंची जी नावं आहेत ती मूळ कागदावर आणून ज्याचं त्याचं जे वाटा पाहिजे ज्याचं त्याला द्यावं, ह्या जमिनी विकण्याची कोणाची ही इच्छा नाही आहे. हक्काची जमीन विकू देणार नाही, गिरगावमध्ये शेतकऱ्यांचा इशारा. चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गिरगाव गावात शेतकऱ्यांना कसण्यासाठी देण्यात आलेल्या जमिनीवर काही भूमाफियांनी विक्रीचा डाव आखल्याचा आरोप येथील स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. ही जमीन ऐतिहासिकदृष्ट्या छत्रपती शाहू महाराज यांनी शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी दिली आहे. मात्र अलीकडच्या काळात काही व्यक्तींनी या जमिनीवर मालकी हक्क असल्याचा दावा करत ती विक्रीसाठी काढल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ एकत्र येत या प्रकाराला विरोध दर्शविला. संबंधित जमिनीवर विक्रीसाठी लावण्यात आलेले फलक शेतकऱ्यांनी काढून टाकत आपला रोष व्यक्त केला. ही जमीन आम्हाला कसण्यासाठी देण्यात आली आहे, विक्रीसाठी नाही, असे ठाम मत यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केले. यावेळी शेतकरी म्हणाले, छत्रपती घराण्याने जी जमीन आम्हाला बहाल केली ती विकण्यासाठी नाही तर कसण्यासाठी. आज प्रत्येक वाटेकऱ्यान इथनं मागं हे आता आमची तिसरी पिढी आहे. आमच्या चुलत्याने आजाने बैलगाडी नेऊन गवतं राजांना तिथं घातलीत, कर स्वरूपात, काही पावती स्वरूपात देखील असेल. आज काही भूमाफिया, काही गुन्हेगारांच्या टोळींना, काही एजंटांना आणि काही लबाडांना सोबत घेऊन एक 4 चौघांना जिने कागदोपत्री खेळ केला आणि बाकी या 40-50 वाटेकऱ्यांना फसवून जी खरेदी विक्रीचा जो प्रकार चालला आहे तो या सगळ्या जिने आतापर्यंत जी राबलीत, त्या रानात जिने गवतं कापलीत त्यांच्यावर अन्याय आहे. ज्यांनी कधी या रानात पाय देखील टाकला नाही ते आज याची विक्री करतायत. हे प्रत्येक वाटेकऱ्यावर आणि प्रत्येक इथं राबलेल्या माणसावर अन्याय आहे. आता या रानाच्या जीवावर प्रत्येकानं 5-10 जनावरं, कोणी 20-25 जनावरं पाळल्यात. तर छत्रपती शाहू महाराजांनी देखील या सगळ्या वाटेकऱ्यांना आम्हाला न्याय दिला पाहिजे की महाराज हे जनावर आता आम्ही विकू काय? तुम्ही जी आम्हाला कसाई दिलेली जमीन काही भूमाफिया, काही लबाड लोक जर विकत घेत असतील, काही जण विकत असतील, तर ह्या अन्यायाबद्दल आम्हाला दाद देणार कोण? तर प्रशासनातलं काही अधिकारी इतक्या लोकांच्या हरकती असताना तो दस्त होतोय कसा? तो का झाला? तो कुणी केला? याची सगळी चौकशी व्हायला पाहिजे. शाहू महाराजांनी आम्हाला याच्याबद्दल न्याय द्यायला पाहिजे. ही सगळ्या वाटेकऱ्यांच्या वतीनं आमची एक विनंती आहे. प्रशासनाला देखील आमची एक विनंती आहे की या सगळ्यांना न्याय द्यावा. वगैरेंची जी नावं आहेत ती मूळ कागदावर आणून ज्याचं त्याचं जे वाटा पाहिजे ज्याचं त्याला द्यावं. ह्या जमिनी विकण्याची कोणाची ही इच्छा नाही आहे. ही एक मतान सगळेजण आहेत, आम्हाला आमच्या जमिनी कसायच्याच आहेत, विकायच्याच नाही आहेत. मग काही जर मोठी लोक येऊन या जमिनी जर बळकावत असतील तर हा अन्याय आहे. शाहू महाराजांनी देखील याचा विचार करावा. त्यांनीच आम्हाला सांगावं, ह्या जमिनीच्या जीवावर तुमच्या छत्रपती घराण्याच्या जेव्हा आम्ही जनावरं सांभाळल्यात ती सांभाळूया काय विकूया? की जमिनी विकायच्याच सगळ्या? आणि काही धनदांडगे पैशाच्या बळावर यांच्यावर अन्याय करणार का? आणि आम्हाला छत्रपती घराणं न्याय देणार का? याच्या अपेक्षेत आम्ही सगळे आहे. या जमिनीवर त्यांचा अनेक वर्षापासून कसण्याचा हक्क आहे आणि त्या आधारावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर विक्री ते सहन करणार नाहीत, असा इशाराही यावेळी शेतकऱ्यांकडून देण्यात आला. यावेळी बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, आनंदा पाटील, उत्तम हरेल, सर्जेराव पाटील, सागर जाधव, मधुकर सरनाईक यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.